राम राम मित्रांनो. मित्रांनो, आज आमचा प्राणायाम करायचा 14 दिवस होता. म्हणजे गेल्या 3 दिवसापासून सलग आम्ही एकसारखा प्राणायाम करू राहिलो. अनुलोम-विलोम आणि कपालभाती. तर या प्राणायामामुळं विषय काय होतो, की समजा जर का कोणाचा आजार आहे, तर त्या आजारात कसं तिला आराम मिळतो. फक्त ते कसं रेग्युलर करायला पाहिजे. थोडा आराम मिळतो तिला. तर त्याच्यामुळे आम्ही असं ठरवले, की 365 दिवस म्हणजे जवळपास 1 वर्ष एकही दिवस खंड न पडता अखंडपणे प्राणायाम करायचा आपल्याला. चला मग अनुभव घेऊन पाहू म्हणलं आपण. आणि तसं पण प्राणायाम करणं चांगलं आहे शरीरासाठी. तर म्हणजे कसं ती जेवढा प्राणायाम करेल तेवढं समजा तिच्यासाठी चांगलं आहे आणि तिच्याबरोबर कसं मऊ पण करणं होते. तर त्याच्यामुळे आम्ही म्हणजे 3 दिवसापासून लगातार करू राहिलो. परंतु नेमकं आज असं झालं, काल मी गेलो होतो पावनखिंडला. काल मी पावनखिंड गेलो होतो, सोयरीकडे गेलो होतो बाहेरगावी. तर मग तिकडून यायला म्हणजे उशीर झाल्यामुळं समजा तिकडच्या पाण्यामुळे म्हणा, काही समजा काही वातावरण चेंजमुळे थोडी तब्येत बिघडली होती. भयंकर हातपाय दुखायचे, म्हटलं डोकं हातपाय दुखायचे आणि थोडं अंग गरम झालं. तर मग त्याच्यामुळे मग मी आज सकाळी तर थोडं उठायला आम्हाला टाइम लागला आज. तर मग ते अंग दुखत असल्यामुळं मग समजा मी कंटाळा केला उठायचा, तब्येत बरं नसल्यामुळं. तर त्याच्यामुळे मग समजा सोनानं पण नाही केलं. त्याच्यामुळे आज आम्ही करू नाही शकलो. परंतु मला काय म्हणायचं, समजा सोनानं करायला पाहिजे. समजा मी जरी करत नाही तर तिने करायला पाहिजे ते. कारण की ती करते. पण कसं मी जर सोबती उठलो समजा तिच्यासोबत, तर मग ती कसं म्हणजे चांगल्या प्रकारे करते. नाही तर तिला म्हणजे एवढं म्हणजे जमत नाही. अनुलोम-विलोम करता येते तिला प्राणायाम, पण कपालभाती ती करता येत नाही. तर तिला मला सांगावं लागतं ते कसं करायचं तर. तर विषय असा आहे. त्याच्यामुळे मग आम्ही करू नाही शकलो ती. तर मित्रांनो, उठायला उशीर झाला आम्हाला. नेमकंच उठलो आम्ही आज, लय उशिरा उठलो. तर त्याच्यामुळं मग नाही करणं झालं आमचं आज तब्येत बरं नसल्यामुळं. परंतु उद्यापासून आता रेग्युलर आम्ही करणार आहे. कारण की दवाखाने केले, भरपूर केलं, परंतु आता म्हणजे आयुर्वेदाकडे वळायचं. थोडक्यात म्हणजे प्राणायाम करायचं, योगासन करायचं, त्यातूनच आता आराम मिळेल असं एक आशा ठेवतो आम्ही. त्याच्यामुळे आता रेग्युलर करणार आहे आम्ही. आता असा दिवस गेला, परंतु आता उद्यापासून रेग्युलर करू. आणि मी समजा एखाद्या वेळेस कसं बांधकामाला जातो मी, अवघड काम असते. बांधकाम केल्यामुळं खूप शरीर दमते माणसाचं. बांधकाम करत जातो मिस्त्रीसोबत. त्याच्यामुळं मग कसं म्हणजे भयंकर अंग दुखते. ते काम तर लय जड असले हाड आहे. तुम्हाला बऱ्यापैकी माहीत असेल बऱ्याच जणांना. ते कधी-कधी एवढं अंग दुखते की काय सांगावं, लय अंग दुखते. तरी पण सुद्धा मी उठायचो. परंतु मग आज म्हणजे कसा विषय, एक तर सकाळी अंग पण गरम झालं, ताप आल्यासारखं झालं एकदम. मला असं एकदम थंडी वाजायची, ताप यायची आणि हातपाय दुखायचं, भयंकर डोकं दुखायचं. मग त्याच्यामुळे मी उठलो नाही. झाला उशीर, आज नाही करू शकलो. परंतु आता उद्यापासून किती जरी त्रास झाला तरी पण उठायचं, करायचं. आणि माझ्याकडून समजा नाही झाला ॲडजस्ट माझ्याकडून, तरी पण सोना म्हणजे तिनं करायला पाहिजे. तिला आता बऱ्यापैकी शिकवतो समजा मी कपालभाती कसं करायचं तर. तिथं म्हणजे शिकली ती जवळपास. परंतु ती म्हणते समजा मी जर सोबती असलो तिला करायला, तर मग ती जरा चांगल्या प्रकारे करते ती. तिला पण उल्हास येते करायचा. जरी समजा उल्हास येते करायचा, पण मग म्हणणं का समजा मी एखाद्या वेळेस नाही उठलो तर तिनं करायला पाहिजे. म्हणजे कसं सकाळी उठल्या बाकीचे पण कामं करावं लागतात. परंतु तरी पण मी तिच्यासोबत उठील आणि रेग्युलर आम्ही दोघं मिळून करू. आता म्हणजे एकही दिवस बंद न राहता आता रेग्युलर करू इथून पुढं. आजचा दिवस गेला समजा वाया गेला असं म्हणल्यापेक्षा आजच्या दिवस नाही करू शकलो. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा मित्रांनो.